नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या विषय विचारच्या एका नवीन भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा आपला विषय आहे, आपण सामाजिक माध्यमातून बोलतो ती भाषा जपून वापरायला हवी. मंडळी, आपण बघतो आहोत की सामाजिक माध्यमं, मग ते फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, या सगळ्या माध्यमांमधून आपण बघतो आहोत ती म्हणजे माणसांची बोलण्याची भाषा. इंटरनेटच्या माध्यमामुळे असेल की आपण सगळेजण बघतो आहोत, एका सेकंदामध्ये आपण आपल्याला हवी ती गोष्ट, आपलं म्हणणं जे आहे ते जगभरात पोहोचवू शकतो. जगभरातल्या बातम्या ज्या आहेत त्या याच माध्यमातून आपल्याला सेकंद सेकंदाला मिळत राहतात. अशा वेळेला हे जे माध्यम आहे, हे जसं आपल्याला खूप फायदा मिळवून देतं, म्हणजे आपल्याला हवी ती माहिती मिळते. ज्या काही जगामध्ये घडामोडी सुरू आहेत, आपल्या देशात असतील, राज्यात असतील, त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. आपली जी काही माहिती असते किंवा आपल्याला जे काही सांगावंसं वाटतं, दाखवावंसं वाटतं, ते आपण एका क्षणार्धात पोहोचवू शकतो. हे माध्यम जसं खूप फायदा देणारं आहे, तसं ते माध्यम आपण म्हणूयात की ते एखाद्या राक्षसासारखं सुद्धा आहे. जसा भस्मासूर असतो, तसा हा इंटरनेटचा भस्मासूर आहे. तर त्याला जर तुम्ही योग्य पद्धतीने नीट वापरलं नाही, तर सेकंदामध्ये आयुष्याची राख होऊ शकते, हे या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे. त्याचबरोबर आपण जी भाषा वापरतो ती किती महत्वाची आहे, हे सुद्धा या सामाजिक माध्यम जे जे कोणी वापरतात त्यांनी तपासायला हवी, असं मनापासून वाटतं. म्हणून आजचा हा विषय प्रपंच आहे. मी गेले कित्येक काळ हे माझं निरीक्षण आहे की भाषा जी आहे ही खूप बदलत जाते माणसांची. आपल्याला एक स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याचा आपण कसा वापर करायचा हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. पण असंही कधी कधी वाटतं की संविधानाचं नाव घेत किंवा माझं स्वातंत्र्य आहे असं म्हणत ज्या पद्धतीने एकमेकांना भाषा वापरली जाते किंवा एखादा लेख लिहिला जातो किंवा आपल्याला एखादी भाषा किंवा एखादं कोणाचं म्हणणं असेल किंवा एखाद्याचा लेख असेल, तो आपल्याला पटत नसेल, एखादी विचारधारा असेल, ती जर आपल्याला पटत नसेल, तर आपण ती विचारधारा आपल्याला मान्य नाही हे म्हणताना काय पद्धतीची भाषा वापरतो. तर हे खूप महत्वाचं आहे. खरं तर ही माध्यमं वापरणारी अनेक ज्येष्ठ मंडळी इथे मला दिसतात, ज्यामध्ये अनेक मोठमोठे पत्रकार आहेत, ज्यांनी खूप उत्तम काम केलेलं आहे. अनेक मोठमोठे लेखक आहेत, लेखिका आहेत, कवयित्री आहेत, उद्योजक आहेत, सामाजिक काम करणाऱ्या संस्था आणि ते चालवणारे संस्था चालक आहेत. असे किती आपण नावं घ्यावी की ही मंडळी आज फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, त्याच्यानंतर लिंक्डइन असेल, अशी कितीतरी माध्यमं आहेत ही वापरतात. पण गोष्ट जेव्हा या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचे काही छंद असतील, याबाबत तुम्ही जेव्हा लिहिता, तेव्हा तोपर्यंत ही जी भाषा आहे सामाजिक माध्यमांवरची ती ठीक असते. पण जेव्हा एखाद्या विचारधारेवरती आपण बोलतो, तेव्हा मात्र ही सगळीच मंडळी, ज्यामध्ये अनेक दिग्गज आहेत, कोणाकोणाची नावं घ्यावी. आज जे कोणी सामाजिक माध्यमं वापरतात त्या प्रत्येकाला माहिती आहे की ही कोण मंडळी आहेत. ही माध्यमं वापरताना ही मंडळी अनेकदा, म्हणजे आज आपण अगदी सरळ थेट बोलायचं झालं तर आज जे सरकार आहे हे भाजपचं आहे किंवा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे. अशा वेळेला विरोधामध्ये बोलणारे जे कोणी पत्रकार असतील, समाज माध्यमामध्ये काम करणारी मंडळी असतील, लेखक असतील, तर या मंडळींची भाषा सुद्धा मी बघते आहे, अतिशय घाणेरडी, गलिच्छ अशी ही भाषा असते. एका बाजूला इथेच महाराष्ट्रामध्ये किंवा देशपातळीवरती सुद्धा विरोधामध्ये वावरणारे अनेक नेते, म्हणजे आज इंडिया आघाडी आहे किंवा राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, तर यांचे नेते एरवी संस्कृती संस्कृती म्हणून बोंबलत असतात. पण जेव्हा तुमच्या नेत्यांना कोणीतरी बोलतं, तेव्हा मात्र ती संस्कृती आपण जपायला हवी असं ना त्या नेत्यांना वाटत, ना त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत. आणि ही बाब दोन्हीकडे सारखी आहे. म्हणजे ज्यांना मोदी आवडत नाही आणि मोदींचे समर्थक जेव्हा काही लिहितात, तेव्हा समोरच्या बाजूने अतिशय घाणेरडी, म्हणजे आई बहिणीवरनं शिव्या देणं असेल किंवा इतर
जे काही तुमचे पर्सनल अटॅक असेल, म्हणजे जर एखादी स्त्री असं काही म्हणत असेल, मग ती कदाचित भाजपच्या बाजूची असेल किंवा कदाचित ती महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या बाजूची असेल. अशा वेळेला एखाद्या स्त्रीचं व्यक्तिगत चारित्र्य हनन करणं किंवा तिच्या व्यक्तिगत काही गोष्टी बाहेर काढणं, इथपर्यंत आपण खालचा दर्जा काढतो. खरं तर जी कोणी ज्येष्ठ मंडळी या माध्यमामध्ये लिहितायत, वापरतायत, त्यांनी खरं तर काही पथ्य सांभाळणं गरजेचं आहे. पण हीच मंडळी अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये लिहितात. सतत एक प्रकारचा द्वेष या मंडळींच्या लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये जाणवतो. मला कळत नाही की आपण जातोय कुठे नक्की. मी हे समजू शकते की मला समोरच्याचे विचार आवडत नाही. ठीक आहे ना. जर मला एखाद्याचे विचार आवडत नाहीत मंडळी, तर आपण ते मला पटत नाही इतपत म्हणूयात आणि थांबूयात. तुम्हाला समोरची माणसं उकसवणारच आहेत. आपण किती स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि अशा लोकांच्या नादी लागायचं, हे आपण ठरवायला नको का? आज समाजामध्ये आपण बघतो आहे, सामाजिक माध्यम वापरताना माझं स्वातंत्र्य म्हणत जो उठतो तो आज फेसबुकवरती लिहितो आहे, इन्स्टावरती लिहितो आहे, ट्विटरवरती लिहितो आहे. क्षणाक्षणाला अनेक पोस्ट या सगळ्या ठिकाणी पडतायत, फोटोज येऊन पडत आहेत. तर हे जे सगळं आपण टाकतो आहे, याची खरंच आवश्यकता आहे का? जोपर्यंत आपण एक छोटासा विचार करूयात की जोपर्यंत सामाजिक माध्यम म्हणजे इंटरनेटचा हा जो वापर आपण सगळेजण करतो आहोत, तो नव्हता, तोपर्यंत आपल्याकडे माध्यम होतं, ते म्हणजे पेपर होतं. त्यानंतर आकाशवाणी आणि दूरदर्शन अशी एक मोजकी माध्यमं आपल्याकडे होती. तेव्हाही लोक एकमेकांबद्दल, नेते मंडळी जी आहे ती वाईट बोलतच होती की. पण तेव्हा आत्ता जसा त्याचा एक भस्मासूर आपण पाहतो, तो होता का? तर नव्हता. कारण ती जी माहिती आहे, प्रसारण जे आहे, याला एक मर्यादा होती. आज 24 तास 365 दिवस तुम्हाला सतत माहिती मिळत आहे. आपण किती घ्यायची हे सगळं आणि आपण किती बोलायचं? या बोलण्याने अनेकदा मानसिक आजार सुद्धा निर्माण होत आहेत. म्हणजे सतत तुम्हाला एक नकारात्मक चित्र निर्माण करून दाखवलं जातं. म्हणजे विरोधक असतील, ते सरकार विरुद्ध सतत बोलताना दिसतात. मला विरोधकांना सुद्धा कधी-कधी ही जी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल पण मला प्रश्न पडतो, की "अरे बाबांनो, तुम्हाला काही चांगलं दिसतच नाही का? जिथे तुम्हाला विरोध करायचा आहे तिथे जरूर विरोध करा. पण काही चांगल्या गोष्टी प्रत्येक सरकार हे करतच असतं. तुम्ही सुद्धा कधीतरी सरकारामध्ये होताच. तर ही शिस्त तुम्ही कोण पाळणार?" आज आपण भारतामध्ये जेव्हा इथे लिहितो, तेव्हा त्याचे पडसाद जे आहेत ते जगामध्ये उमटताना आपण पाहतो आहोत. लोकसभा 2024 ची निवडणूक जेव्हा झाली, तेव्हा अनेक परदेशी वृत्तपत्रांमधून किंवा वृत्तवाहिन्यांमधून भारताच्या विरुद्ध वातावरण पसरवलं गेलं. तर कुठेतरी आपणच आपली जी भारतीय परंपरा आहे, संस्कृती आहे, एक विचार आहे, या सगळ्याला काळं फसतोय असं आपल्याला वाटत नाही का? म्हणजे आणि हे आपण का करायचं? आपणच आपलं वाईट सांगायचं. आपल्याकडे आपल्या थोरामोठ्यांनी, आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं की घरातल्या गोष्टी या घरापर्यंत राहायला पाहिजेत. त्याच्या पलीकडे आपण त्याला नेता कामा नये. तर हेच आपण आपल्या राष्ट्राबद्दल का विचार करत नाही? हे राष्ट्र जे आहे, हे राज्य जे आहे, माझं आहे, हे माझं घर आहे. माझ्या घरातल्या ज्या कुरबुरी असतील, समजा तुम्हाला विरोधामध्ये बोलायचं असेल, तर ते तुम्ही आपापसामध्ये निवारलं पाहिजे, ना की त्याचं आंतरराष्ट्रीय मुद्दे करून त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या देशाविरुद्ध जात आपली एक प्रतिमा आहे देशाची, ती मलिन आपण करतो आहोत. याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. बरं, आई बहिणीची शब्द आपण जेव्हा वापरतो, तेव्हा अख्ख्या जगामध्ये लोक आज तुम्हाला बघता आहात. तुम्हाला असं वाटत नाही का मंडळी, की तिथे सुद्धा आपली काय एक लायकी राहत असेल? आपण काय पद्धतीची माणसं आहोत? खूप काळानंतर आदिम अशा त्या मनुष्याच्या जीवनशैलीमधनं, जीवन पद्धतीमधून आपण बाहेर येत 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 एक सुसंस्कृत समाज निर्माण झालेला आहे. हा सुसंस्कृत समाज स्थिर ठेवण्याचा किंवा त्याची जी संस्कृती आहे, समाज पद्धती आहे, ती उत्तम पद्धतीने राखण्याची जबाबदारी कोणाची आहे? मध्ये त्या अर्णबवरना त्याला कुत्रा सुद्धा म्हटलं गेलं. तुम्हाला वैयक्तिक तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय आई बहिणीवरनं शिव्या घालतायत, काय लाखोल्या वाहतायत,
त्याच्याशी कोणाला काहीही घेणं देणं नाही. पण जेव्हा तुम्ही सामाजिक माध्यमांमध्ये येता, एक बेसिक एक म्हणूयात की आपण एक मूल किंवा तत्वतः काही एक पद्धती आहेत या आपण पाळायला नको का? किती घाणेरडं बोलणार. फेसबुक आणि इतर सगळी माध्यमं उघडताना सुद्धा हल्ली भीती वाटते की आता आपल्याला काय वाचायला मिळणार आहे. सेम हल्ली वृत्तवाहिन्यांवरती पाहायला मिळतं आहे की एका ठराविक पक्षाचे प्रवक्ते येतात आणि ते खूप घाणेरडं घाणेरडं बोलतात. मग आरक्षणासाठी मागणी करणारे लोक आहेत ते घाणेरडं घाणेरडं बोलतात. अरे कुठे आहात तुम्ही? बरं, हे सगळेजण स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवतात. नशीब आज महाराज नाहीयेत. यांना जिवंतच ठेवलं नसतं महाराजांनी जर ते आज असते तर. इतक्या घाणेरड्या शिव्या घालणारे लोक महाराजांचे मावळे म्हणवतात स्वतःला आणि आपण त्यांचे पायिक होतो. कोणी कोणाला प्रश्न विचारायची सोय राहिलेली नाही, कारण ते जर तुम्ही विचारलात तर पुन्हा तुम्ही वाईट होता किंवा तुम्हाला असं म्हटलं जातं, अच्छा तुम्ही कोण आम्हाला शिकवणार आहे? आम्हाला नाही तुम्हाला तुमचं ऐकायचंय, तुमचं शिकायचं नाहीये. मला वैयक्तिक असं वाटतं की माझी स्वतःची सुद्धा एक विचारधारा आहे, पण तरी सुद्धा म्हणजे मध्यंतरी सुषमा अंधारे ज्या पद्धतीने बोलतात ते मला कधीच आवडलेलं नाही. त्यांची जी काही हातवारे करून बोलण्याची पद्धत आहे, तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने बोलता तेव्हा तुम्हाला लोक काही ना काहीतरी शब्द वापरणार. तेव्हा स्त्री म्हणून आपण सुद्धा आपल्या काही मर्यादा पाळल्या पाहिजे. तुम्ही जेव्हा बेछूट होऊन बोलता तेव्हा समोरची माणसं सुद्धा तुम्हाला बेछूट होऊन बोलतात. मला एक सरळ साधा विचार आहे, मला कोणी आई बहिणीवरनं शिवी दिलेली आवडेल का? मला जर कोणी अपशब्द बोललं तर मला आवडेल का? मला सतत कोणी ट्रोल केलं तर मला आवडेल का? नाही आवडणार. मग ही बाब आपण दुसऱ्यांच्या बाबत का करावी? मला एखाद्याचे विचार पटत नाही. माझं पथ्य मी तुम्हाला एक सांगते मंडळी, म्हणजे तुम्हाला जर वाटलं ते घ्यावंसं तर जरूर घ्या. त्याने थोडी आपल्याला मनाला शांती मिळते आणि समाजामध्ये सुद्धा शांतता प्रस्थापित होते. बेसिक गोष्ट आहे की आजकाल अनेक जण जे म्हणतात की आमचं स्वातंत्र्य, आम्ही आमच्या वॉलवर काही लिहू शकतो. हे जे आहे ना ते हे मी सुद्धा खूप पाहिलं आणि याच्यामध्ये हा एक गट असतात हे असे वेगवेगळे. म्हणजे त्याच्यामध्ये मला तरी हा अनुभव आहे की पुरोगामी म्हणवणाऱ्यांचे एक काही असे विशिष्ट गट आहे. याच्यामध्ये बायका सुद्धा खूप हिरिरीने भाग घेत असतात, ज्या स्वतःला पत्रकार म्हणवतात. एका मोठमोठ्या वृत्तपत्रांमधून ही माणसं काम करतात किंवा वाहिन्यांमधून काम करतात. तुम्ही पत्रकारितेला जागत असताना जरूर तुम्ही माणूस आहात शेवटी, त्यामुळे तुमची स्वतःची सुद्धा एक विचारधारा असू शकते, पण ती विचारधारा सामाजिक माध्यमांमधून जेव्हा मी लिहिते बोलते तेव्हा ती जाहीर झाली पाहिजे का? कारण तुम्ही नोकरी करतात वृत्तपत्रांमधून, मग ती जाहीर करताना सुद्धा तुमची भाषा कशी असली पाहिजे हे पथ्य कोणीच पाळत नाही. मात्र जर मोदींच्या बाबत कोणी चांगलं लिहिलं तर मात्र त्याला शेठ म्हणायचं, तर मात्र त्याला ढेरपुट्या म्हणायचं आणि कलिंगड म्हणायचं आणि अजून काय काय म्हणायचं. पण राहुल आणि शरद पवारांना कोणी काही म्हटलं की मग मात्र आम्हाला राग येतो. असं का बरं? जसं ते त्यांचं स्वातंत्र्य आहे की काही लोकांना मोदी आवडतात, तर त्यांना त्यांचं स्वातंत्र्य घेऊ द्या. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमचं शरद पवार आणि राहुल गांधी किंवा आणखीन तुमचे जे कोणी आवडते नेते आहेत त्यांच्याबद्दल चांगलं लिहायचं ते चांगलं लिहा. तुम्हाला जे बोलायचं त्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांना का बोलायला लागतं वाईट? दुसऱ्यांना वाईट न बोलताही मला माझं काम सांगता येतं. बरं, हे ट्रोल आणि हे सगळं करताना आपण किती करावं? आपल्या बोलण्याने, आपल्या लिहिण्याने जर समाजामध्ये तेढ निर्माण होणार असेल, एकमेकांच्या बद्दल सतत संशय निर्माण होणार असतील, एकमेकांबद्दल सतत राग निर्माण होणार असेल, तर आपण जे काही लिहितोय ते आपण जबाबदारीने लिहायला पाहिजे इतकंच वाटतं. जे वाटतं ते मी आज इथे तुमच्या समोर मांडलेलं आहे. माझा काहीही आग्रह नाही की कोणी काय लिहावं, कारण ज्यांना डोळे उघडून बघायचंच नाहीये, ज्यांनी झोपेचं सोंगच घेतलेलं आहे, अशांना आपण कधीही जागा करू शकत नाही. पण दुःख मात्र सतत होतं, वाईट खूप वाटतं आणि कधी कधी भयानक चिंता वाटायला लागते की आपण नक्की जातोय कुठे? आपण आपल्या मुलांना, पुढच्या पिढ्यांना आपण काय संस्कार देणार आहोत? अशा पद्धतीने घाणेरडा अपशब्द बोलायचे, सतत खोटे नरेटिव्ह पसरवायचे आणि हे दोन्ही बाजूनी होते, सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये हे होत आहे. पण त्याच्यामध्ये पण मी जे चित्र बघते आहे ते विरोधकांकडून प्रमाणाबाहेर खोटे नरेटिव्ह तुम्हाला पसरवले जात आहेत.
प्रमाणाबाहेर तुम्ही अर्वाच्य शब्दामध्ये बोलत आहेत. जसं मी माझं एक निरीक्षण आहे की 2024 लोकसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे आज विरोधामध्ये पक्ष आहेत, ते प्रचंड प्रमाणामध्ये काय म्हणूयात, अग्रेशन त्यांच्यामध्ये आलेलं होतं. एक आपण म्हणूयात की प्रचंड म्हणजे राग, द्वेष असा सगळा जो उफाळून आला होता, तो त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होत होता. मला ते सुद्धा एक सामान्य नागरिक म्हणून इतर सगळ्या सामान्य लोकांना विचारावंसं वाटतं, की अशा पद्धतीने बोलणारे नेते खरंच आपल्याला राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतात का? ज्यांची वाणी शुद्ध नाही, ज्यांचे विचार शुद्ध पद्धतीने ते मांडत नाहीत, अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये जी माणसं बोलतात, आई बहिणींवरनं शिव्या घालतात, डुक्कर मांजर काय नाही बोलत मंडळी. कुठे जातोय आपण? कसली संस्कृती आपल्याला निर्माण करायची आहे आणि तुम्ही पुढच्या पिढीला काय आदर्श देणार आहात? अशा पद्धतीने बोलणारी मुलं आपल्याला घडवायची आहेत का पुढे? आज जे तुम्हाला बघतायत ते उद्या तेच वागणार आहे. मग तुम्ही त्यांना बोलू शकणार आहात का की तुम्ही आम्हाला असं का बोलतात म्हणून? तेव्हा कुठेतरी आपण पथ्य सांभाळलं पाहिजे. सत्ता येईल जाईल, ती कदाचित आज भाजपकडे आहे, उद्या कदाचित ती महाविकास आघाडीकडे पण जाऊ शकते किंवा ती भाजपकडे पण जाऊ शकते. दोघांपैकी काही होऊ शकतं. आपण सामान्य नागरिक आहोत. आपण सामान्य नागरिक म्हणून आपल्याला इतर काही महत्वाचे विषय आहेत, त्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपला स्वतःचा विकास आपण अधिकाधिक करायला पाहिजे, ना की या सगळ्या ट्रोलिंगमध्ये आणि अपशब्दांमध्ये आपण अडकून पडलं पाहिजे. तुम्ही अरे जेव्हा सतत करत राहता, तेव्हा तुम्हाला समोरनं कारे, जेव्हा तुम्ही 10 वेळा बोलणार तेव्हा एकदा तरी तुम्हाला कारे येणारच आहे. हे टाळता येऊ शकतं ना मंडळी. का आपण एवढं घाणेरडं बोलायचं? या सगळ्याची नोंद जी आहे, तुम्ही जे काही खोटं बोलतात, म्हणजे मी तर बघते आहे की माणसं इतिहासच्या इतिहास बदलायला निघालेली आहे. खोटं बोला, रेटून बोला, बोलतच राहा. एकच वाटतं की खरंच मंडळी की आपण आपला समाज शांत ठेवण्याची जबाबदारी घ्यायला हवी आणि त्यासाठी शक्य झालं तर सामाजिक माध्यमांमध्ये जेव्हा आपण बोलतो, ट्रोल, आपण जेव्हा आपल्या नेत्यांविरुद्ध कोणी बोलतं तेव्हा आपल्याला राग येतो, तर मग आपण दुसऱ्यांना तरी दुसऱ्यांच्या नेत्यांना का बोलायचं? विषयाला धरून आपण ते बोललं पाहिजे, ना की वैयक्तिक झालं पाहिजे. कोणीतरी राहुल गांधीला पप्पूच म्हणतंय, कोणीतरी मोदींना शेठ म्हणतंय आणि मग तडीपार म्हणते. अरे काय आहे हे? नाक्यावरती जी टपोरी मुलं असतात किंवा असंस्कृत माणसं असतात, त्या पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने हे मोठमोठे पत्रकार असतील, सामाजिक काम करणारी मंडळी असतील, उद्योजक असतील, लेखक, कवी, संगीतकार असतील, कोण नाही या सगळ्या साखळीमध्ये. पण या सगळ्यांचं भान जेव्हा सुटतं तेव्हा मला कमाल वाटते की जर यांचंच भान सुटलं तर ते समाजामध्ये खालपर्यंत झिरपत जाणार आणि ते आपण बघतो आहोत. तर एक असं वाटतं की शक्य झालं तर मंडळी आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करायला हवा. आपली भाषा जी आहे ती आपण सांभाळायला हवी. आई बहीण ज्या असतात त्या प्रत्येकाच्या असतात. आपण त्यांना आपलं म्हणतो, म्हणजे आपण महाराजांचं नाव घेतो, तर महाराजांनी काय शिकवलं बरं आपल्याला? आपण सावित्रीबाईंचं नाव घेतो. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचं आपण जेव्हा नाव घेतो तेव्हा आपण पाहिलं की त्यांनी काय संघर्ष केला. त्यांनी दगड खाल्ले, त्यांनी शेण जे आहे ते आपल्या अंगावरती त्यांनी झेललेलं आहे. पण त्यांनी आपलं कार्य अविरत चालू ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्यांना पुढे यश सुद्धा मिळालं. पण तेच आजचे जे नेते आहेत त्यांना स्वतःविरुद्ध जराही विरोधात बोललेलं चालत नाही. का त्यांचे जे कोणी कार्यकर्ते असतात ते तुम्हाला धमकवायला, तुम्हाला मारायला पुढे सरसावलेले असतात. तर ही काही महाराष्ट्राची किंवा देशाची किंवा आपल्या एकूणच भारतीय जीवनशैलीची ही पद्धत नाही आणि ही संस्कृती सुद्धा नाही. हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं आणि त्याप्रमाणे आपण आपलं वागणं, बोलणं जे आहे ते बदलायला हवं. वैयक्तिक आयुष्यात तुम्ही काय करता याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही. परत एकदा सांगते. पण सामाजिक माध्यमांमध्ये जेव्हा तुम्ही वावरता, मग ते वाहिन्या असतील वेगवेगळ्या, तुमचे स्वतःचे YouTube चॅनल्स असतील, तुमचे Facebook आणि इतर जे काही अकाउंट्स आहेत, हे अकाउंट्स असतील, WhatsApp असेल, या सगळ्यांवरती आपण जे काही लिहितोय ते एकदा पडताळून बघायला हवं.
त्या माध्यमातून आपण द्वेष तर पसरवत नाहीयेत ना. एखाद्या तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्या तरी समाजाची बाजू घेताना, एखाद्या पक्षाची बाजू घेताना, एखाद्या नेत्याची बाजू घेताना तुम्ही जे काही लिहिताय त्याच्यामधून एखाद्या दुसऱ्या जातीला तर आपण दुखवत नाही आहोत ना. दुसऱ्या जातीबद्दल तर आपले वाईट शब्द जात नाही आहेत ना. याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आई बहीण काढणं हे काही चांगलं नाही मंडळी. त्यांनी तुम्हाला जन्म दिला हेच मोठं पाप केलंय का तुमच्या आई वडिलांनी? म्हणून तुम्ही एवढे अपशब्द बोलताय आज. तर प्रत्येकानेच, प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना हे सांगायला हवं की तुम्हाला विरोध करायचा जरूर करा, पण तो सभ्य भाषेत असायला हवा. तर पुढे घडणारा जो समाज आहे किंवा पुढे घडणाऱ्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत या सुसंस्कृत पद्धतीने वागतील. नाहीतर यापेक्षा जास्त अराजक आपल्याला पुढील काळामध्ये पाहायला मिळेल. विषय तुम्हाला जर आवडला मंडळी तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांना हा विषय जो आहे हा पोहोचवा. बेल आयकॉन जे आहे या व्हिडिओमध्ये माझ्या नावापुढे समोर गेलेलं तर ते आवर्जून तुम्ही प्रेस करा. म्हणजे येणारे वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहता येतील आणि त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत राहील. तर पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.